दहीकर सर आणि डोंगरे सर यांची माहिती मला अशी, म्हणजे मी या व्यक्तींना चेहऱ्याने ओळखत होतो, नावाने नाही, पण यांच्या शाळेमध्ये यांनी, जिल्हा परिषदेची शाळा आहे, 2च शिक्षक तिथं आहेत आणि या मुलांना यांनी रोज एक 5 गोष्टी करायला सांगितल्यात कंपल्सरी. त्यामध्ये अभ्यासाबरोबर रोज आईवडिलांच्या पाया पडून आशीर्वाद घेणे, रोज 12 सूर्यनमस्कार मारणे, त्याच्यानंतर संध्याकाळी हरिपाठ 2-3 कडवी का होईना म्हणणे, सकाळ दुपार संध्याकाळ त्रिकाल संध्या स्तोत्र म्हणणे आणि रोज 2 वेळा दात घासणे कंपल्सरी. आणि मुलींना तिथं स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात. यांचे विद्यार्थी इथं 2-3 आलेले आहेत, ते संध्येचा श्लोक म्हणून दाखवतील, त्यांची विनंती आहे. हा, हे विद्यार्थी पहिलीचे आहेत. पायल सुप्रिया योगेश दळवी, ईश्वर सुनीता किशोर गुंजा, महिमा स्नेहल सोमनाथ दळवी, कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, करमध्ये तु गोविंद, प्रभाते कर दर्शन, समुद्रवसने देवी, पर्वतस्थल मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शं समस्मे, वसुदेव सुतं देवं, मूलवर्गं, देवकी तनयं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. यज्ञशिष्टा शिन्दांशन्तो भुज्यन्ते सर्वतीर्षे, भुजन्ते ते करं पापा एकचिन्त्यात्मकारं, यत्करोषि यदश्नासि यज्ञोषि ददास्य, यत्तपस्तेषि कौन्तेय तद्गुरुश्रयं मनद्गुरु. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितं, प्राणसमायुक्त प्रजान्यं चतुर्विधम्. ॐ सहना भवतु सहना भुनक्तु सव्यं कमावै तेजस्विनामधिगमस्तु महायुषाय. ॐ शांती शांती शांती. अतिशय छान असं त्यांनी आपल्यासमोर सगळं म्हणून दाखवलं आहे. मी शिक्षकांना विनंती करेल की त्यांनी पुढे यावं. काढली ना, हेडफोन लावा ना, कॅमेरा नाही ना, बस कॅमेरा नाही. खाली बसा. हो मॅडम. आणि हा सगळा उपक्रम जिल्हा परिषद शाळेचा आहे बरं का. श्रीराम 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 श्री साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा.
अमृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर सुखाचे 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 आगर सुखाचे आगर सुखाचे हे आगर बाप रखुमा देवी बरू तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल भज रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम राजाधिराज रामचंद्र महाराज की जय कुंडलीक वरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय राम गावा धसरे गरे सारे गप पद साद पग गरे गरे सध सा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसा राम जीवीचा विसावा राम मंगलाचे जे मंगल
कौसल्येचा कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान राम गावा राम घ्यावा राम जीवीचा विसावा राम जीवीचा विसावा राम कैवल्याचा दानी राम कैवल्याचा राम कैवल्याचा दानी राम कैवल्याचा दानी दानी कैवल्याचा दानी रामदास अभिमानी रामदास अभिमानी राम गावा राम घ्यावा राम गावा राम घ्यावा राम जीवीचा विसा राम जीवीचा विसा राम जीवीचा माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर् नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं राजाधिराज रामचंद्र महाराज की प्रभू रामचंद्रांच्या अनेक सद्गुणांना सातत्याने आठवावं, सातत्याने गावं. याचा एक परिणाम म्हणजे ते सद्गुण आपोआपच आपल्या व्यक्तिमत्वामध्ये झिरपायला लागतात, प्रगट व्हायला लागतात. जसं शरीरामध्ये स्नेह म्हणजे तेल मुराईची आवश्यकता असेल तर बरंच बाटलीभर तेल ओतून घ्यावं लागतं. मग ते मसाजवाले अरे एकाच हाताला किती वेळ चोळतोयस, तेल आत जायला पाहिजे ना. एकच वर्ष उत्सव करून तेल आत कसं जाईल. कमरेला 50 वेळा चोळल्यानंतर जरा फरक पडतोय. असं त्या सद्गुणाचं लेपन
ते औषधाचं मर्दन. ते जितकं जितकं होत जाईल तेवढं तेवढं ते औषध अंगामध्ये मूर्त झिरपतं. आणि म्हणून अनेक संतांनी रामचंद्रांना फारसं देव म्हटलं नाही, विभूतीही म्हटलं नाही. तुलसीदास तर म्हणाले, राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपती के दासा. हनुमान चालिसामध्ये ते म्हणतात, राम हे रसायन आहे, केमिकल, औषध, टॉनिक. किती घेतल्यानंतर बरं होईल? मला खोकला झाला, खोकला बरं करण्याचं औषध डॉक्टरनं दिलं, महिनाभर घेतलं, खोकला बरा झाला नाही. मग डॉक्टरकडे तक्रार, हे कसलं औषध आहे? खोकल्याचं. माझा खोकला गेला कसा नाही? किती घेतलं औषध? माझ्याकडे पेनामध्ये शाई भरायचा ड्रॉपर आहे. त्या ड्रॉपरने मी रोज 2 थेंब. अहो आपळे महाराज, ते काय पोलिओचा डोस आहे का? अहो ते खोकल्याचं औषध आहे, ते 2 चमचे घ्यायची गोष्ट आहे. ते औषध त्या त्या प्रमाणात जरी नाही घेतलं उपयोग नाही, पण घेतलं तर उपयोग झाल्याशिवाय नाही. म्हणून राम रसायन. रामचंद्रांच्या एका वेगळ्याच गुणाबद्दल चिंतन करू. पहिले 2 दिवस आपण रामचंद्रांचे कुठलेच गुण पाहिले नाहीत. आधी पाहिलं त्यांच्या आईवडिलांचा त्याग, मग पाहिलं त्यांच्या गुरूंचं आत्यंतिक असलेलं कार्य. आज खऱ्या अर्थाने पहिल्यांदा रामांच्या गुणाचं चिंतन सुरू आहे. तर रामचंद्रांच्या एका विशेष गुणाकडे आपलं लक्ष वेधतो, आणि ते म्हणजे आजच्या कीर्तनाचं एकच सूत्रवाक्य आहे, रामचंद्रांचं सगळं जीवनच एक सेतू आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव, असं कीर्तनात आज्ञबद्ध म्हणायचं. म्हणजे काय होतं? काय होतं ते ह्यांना विचारा. आपण बाजारातून तांदूळाचं पोतं आणलं, तांदूळाच्या पोत्यातनं पातेलभर तांदूळ काढले, ते बरणीमध्ये भरायला सुरुवात केली. भरता 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 बरणी काठोकाठ भरली. आता जर तांदूळ ओतले जमिनीवर सांडतील हो. मग काय करा? थांबा, बरणी धरा, हलवा थोडीशी, आता पुढचे तांदूळ ओता. तसं कीर्तन चालू असताना एवढंसं ओतलं की मग थोडं हलवून घ्यायचं. पांडुरंग हरी वासुदेव, आता पुढचे तांदूळ होता. म्हणजे ते आत जातील, नाही तर बाहेर सांडून जायचे. सूत्रवाक्य कोणतं होतं? रामचंद्रांचं अवघं जीवनच एक सेतू आहे. सेतू म्हणजे पूल. रामेश्वरापासून लंकेपर्यंत बांधला तो रामांच्या आयुष्यातला एकच पूल नाही, ते आयुष्यभर अनेक गोष्टींचे पूल आहेत. अनेक 2 किनारे त्यांनी सतत जोडलेले आहेत. 2 किनाऱ्यांना जो जोडतो त्याला काय म्हणतात? सेतू. काल आपण थोडीशी गोष्ट ही पाहिली की तसं वसिष्ठ आणि विश्वामित्र या 2 ऋषींचं पण थोडंसं आधी भांडण होतं. पण इकडे भांडणारे वसिष्ठ आणि इकडे भांडणारे विश्वामित्र, या दोघांचा हात धरून एकत्र एकसंध सगळ्यांना ठेवणारा पूल कोणता? रामचंद्र.
ते वसिष्ठांचेही हात धरणार, विश्वामित्राचेही हात धरणार, दोघाचा समेट करणार आणि यांना परत अगस्ती नावाचं संपुट जोडून काम करू नरे भांडाईपेक्षा पूल तयार करणं. रामचंद्रांच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण भारतात 6 प्रकारच्या संस्कृती होत्या. एक स्वर्गामध्ये होती देवांची वसाहत, कैलास आणि स्वर्ग इकडे. अनेक जंगलांमध्ये होती ऋषींची वसाहत. सिंहासनावर होती राजांची वसाहत. डोंगरांमध्ये होती वनवासी लोकांची वसाहत. कर्नाटकाच्या बाजूला होती वानर संस्कृतीची वसाहत आणि समुद्र ओलांडला की होती राक्षस संस्कृतीची वसाहत. मला सांगा, जीवनभर रामचंद्रांच्या प्रयत्नांनी हे सगळे जण जोडले गेले का नाही? नाही तर जोडणार कसे? देव आणि राक्षस शत्रू, वनवासी आणि ऋषी सहसा एकत्र येणार नव्हे. सामान्य गरीब आणि राजा निवडणुकीच्या वेळेला भेटले तरच. प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या कप्प्यात बसलाय. हे एकत्र यायचे कधी? आणि म्हणून रामचंद्र जर राज्यावर बसणार असतील तर अयोध्येमध्ये कैलास आणि स्वर्ग इथून देव सुद्धा येतात, आम्ही रामासाठी येऊ. सगळे ऋषी सुद्धा येतात, आम्ही रामासाठी येऊ. सगळे वनवासी सुद्धा येतात, केवट येतो, निषाद येतो, शबरीचे भक्त येतात. कोणासाठी? आम्ही रामासाठी येऊ. वानर सगळे तेही येतात, आम्ही रामासाठी येऊ. राजे सगळे तेही येतात, आम्ही रामासाठी येऊ. आणि ज्यांना आयुष्यभर मी शत्रू म्हणत होतो ते राक्षसांचा विभीषण सुद्धा येतो, मी रामासाठी येतो. भारतामध्ये एकाच वेळेला असलेल्या 6 संस्कृतींना जोडणारा पूल, सगळ्या संस्कृती एकमेकांच्याशी मित्र म्हणून एकत्र आणू शकणारा पूल, रणगाडे नेण्यासाठी असलेला पूल नाही. अत्यंतिक तपसाधना करणारे वसिष्ठ आणि गंगेच्या पाण्यावरती नाव चालवणारा नावाडी, हे एकत्र बसून गप्पा मारत लिंबू सरबत पितायत. असं एक चित्र दाखवा. अहो, वसिष्ठ त्या नावाड्याला कशाला भेटतोय आणि नावाडी वसिष्ठाकडे कशाला कोकम प्यायला जातोय? पण रामाच्या दरबारात दोघं एकत्र बसतायत. नावाड्याचा हात एका हातात आणि वसिष्ठांचं हात एका हातात. आणि सांगताना सांगायचं, महामुने हाच तो नावाडीवर का, यांनी आम्हाला इकडून तिकडं नेलं होतं, हो फार कष्ट करतो, द्या बरं एक सरबताचा पेला त्याला. वसिष्ठाने नावाड्याला पेला द्यावा, नावाड्याने तिथून खोबऱ्याची वाटी त्याला द्यावी. काय सेतू आहे! रावण जर रामांना घाबरला असेल तर तो एकाच कारणासाठी की राम सेतू बांधू शकतो. नाही तर मला सांगा, रावणाने पळवली होती सीता. सीता कोणाची? कोण? अयोध्येची सुनबाई. अयोध्या कुठं? उत्तर प्रदेशात. रामेश्वराच्या टोकाला उत्तर प्रदेशातले किती लोक आले होते? कुणीच नव्हते, एक राम लक्ष्मण. पण जर भारतातल्या स्त्रीचा असा छळ झाला तर किती लोक एकत्र येतात? स्वर्गातून इंद्र आपला रथ पाठवतो, अगस्तींच्या सारखे ऋषी शस्त्र पाठवतात, 300 राजे सैन्य घेऊन उभे राहतात. रामा फक्त हाक मार की खाली यायला तयार आहे.
वानरांचं अख्खं सैन्य पाठीशी उभं राहतं, वनवासींचं सैन्य अख्खं पाठीशी उभं राहतं. भारतातल्या एका स्त्रीसाठी प्रांताचा विचार न करता सगळा भारत एकवटून रामेश्वरापर्यंत येतो तुझी राख रांगोळी करण्यासाठी. याला पूल बांधणं असं म्हणतात. कोणी विचार नाही करत आहे. सीता यूपीची आहे. यूपी तर यूपीच्या लोकांसाठी कर्नाटकांनी का कष्ट घ्यावेत? बरं, सुग्रीवाचा प्रॉब्लेम आहे तो कर्नाटकातला आहे, मग त्यासाठी यूपीच्या रामाने कशाला कष्ट घ्यावेत? हे प्रांताचं विष आलं कधी डोक्यात? जोपर्यंत भारत माता एक मानली जात नाही, तिची लेकरं सगळी एक मानली जात नाही, तोपर्यंत आपण मातृ ऋणातून तरी मुक्त व्हायचा प्रयत्न करतो काय? घरामध्ये 10 मुलं असतात तेव्हा आई सांगतेस, तू या खोलीत बस, तू त्या खोलीत बस, तू तिकडे बस. पण घरामध्ये कोणी पाहुणे आले म्हटल्याबरोबर सगळ्या खोलीतली मुलं आली पाहिजेत. तिकडच्या खोलीकडं आलेत, आमच्या खोलीतली नाहीत. अरे गधडीच्या, खोली तुझी असली तरी आई सगळ्यांची तीच आहे ना. फार अवघड गोष्ट आहे महाराज. म्हणून रामचंद्रांचं जीवन एक वेगळाच सेतू आहे आणि त्या सेतू नावाच्या सद्गुणाची आपण आज उपासना करायची आहे. कशासाठी सांगू? आपल्या लक्षात येईल. प्रत्येक काळामध्ये सेतूची गरज असतेच, कारण माणसांना बंदिस्त राहायला आवडतं, मोकळं राहायला नाही आवडत. त्यामुळे आज सुद्धा रामचंद्रांवर प्रेम करणारे अनेक गट आहेत, पण ते गट एकमेकांमध्ये मिसळत नाहीत. अरे तुम्ही रामाचीच उपासना करता ना? असू नको, हो का नाही सांग ना? हो 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 हो. हे रामाचंच भजन करतात ना? हो 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 हो. उद्या संध्याकाळी काही तुम्हाला काम नाही ना? नाही 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 नाही. मग उद्या यांचं भजन आहे, येता का? का? आमची उपासना नाही आहे ना. राम राहिला बाजूला, उपासना ह्यांची. ही सगळ्यांची अवस्था होते. अनेक सज्जनांची अशी अनेक अनेक डबकी आहेत की जे इच्छा आहे तरी एकमेकांकडे जात नाही. आणि का नाही? एकत्र यायला आवडत नाही ना. वसिष्ठ वसिष्ठाच्या जागी चांगला, शिष्ठ शिष्ठाच्या जागी चांगला. आपण दोघं जण मिळून नावड्याला भेटूया का? जायचं नाही. नावडी दादा आपण वसिष्ठाला भेटूया का? जायचं नाही. आणि तुम्ही दोघं मित्र कोणाचे? रामाचे. आज अनेक लोक असे सापडतील बघा. संध्याकाळी रिकामा आहेस का? आहे. रामाचा भक्त आहेस का? आहे. मंदिरात रामाचं कीर्तन आहे का? आहे. येतोयस का? नाही. का? आमच्या महाराजांचं नाही. रामाचं एकाने महत्वाचं नाही, आमच्या महाराजांचं नाही. जेव्हा देवापेक्षा माणूस मोठा व्हायला लागला तेव्हा हे दैवी कार्य करावं लागतं. अनेक घरं दुर्दैवानी अशी असतात, सगळे सज्जन एकमेकाकडे जात नाहीत. आणि मग अशा वेळेला त्याच्यावर किती सिनेमे निघालेत की अशी एखादी सुनबाई यावी लागते, घर की बहू. मग ती काही 4 घरांचा जो समेट करते,
हा समन्वय सातत्याने करावा लागतो महाराज. तो समन्वय कसा थोडासा बघूया, पुरेसा आहे. रामचंद्र वनवासात जेव्हा निघाले, रामचंद्रांच्या राज्याची राजधानी आहे अयोध्या, पण राज्य अयोध्ये एवढंच नाही. रामांच्या राज्याचं नाव आहे कोशल साम्राज्य. कोशल साम्राज्य हिमालयाच्या एका सीमेपासून गंगेच्या सीमेपर्यंत आहे. राजधानी अयोध्या आहे. म्हणून गंगा पार होताना त्यांनी जन्मभूमीला नमस्कार म्हणून नमस्कार केलाय. अयोध्या ओलांडल्यावर नाही, कारण ते अजूनही त्यांच्या जन्मभूमीतच आहेत गंगेपर्यंत. वयाच्या 16व्या वर्षी रामचंद्र विवाह होऊन अयोध्येत आले आणि नंतर वयवर्ष 16 ते वयवर्ष 26 ही 10 वर्ष त्यांनी आपल्या वडिलांचं हे राज्य सांभाळलंय. सांभाळलंय म्हणजे हिमालयाच्या टोकापासून गंगेच्या टोकापर्यंत आपल्या किती वस्त्या आहेत, किती वसाहती आहेत, तिथे कोण राजे आहेत, तिथं कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, तिथे काही अडचणी आहेत का, हे सातत्याने पाहत राहणं, त्यांना भेटत राहणं, त्यांच्या सुविधांमध्ये त्यांच्या उपयोगी येणं, असं 10 वर्ष कार्य रामचंद्रांनी केलंय. आणि म्हणून ते वनवासात आल्यानंतर शृंगवेरपूरचा निषादराज म्हणजे भिल्लांचा राजा तो येतो, तो कडकडून मिठीच मारतो, वी आर फ्रेंड्स. 10 वर्ष आम्ही एकमेकाला भेटतोय ना, 5 वर्षानंतरच भेटायचं असं काही ठरलेलं नाही ना आपलं. निवडणुका जाहीर झाल्या की मतदारसंघाकडे बघू, तोपर्यंत त्यांची लाईट गेली तरी माझा जनरेटर चालू आहे ना, बाकीचं बोलायचं नाही. पांडुरंग हरी वासुदेव हरी. अरे हा सारखा भेटतो मला. कडकडून मिठी मारली आणि तो भिल्ल काय म्हणाला, रामा हे तुमच्या बरोबर जे आलेत ना सुमंत रथातनं, त्यांना हितनंच पाठवा अयोध्येकडं. म्हणजे काय होईल, म्हणजे अयोध्येत कळणारच नाही तुम्ही कुठे आहात. त्यांना सांगा आम्ही रामाना सोडून दिलं असं सांगा म्हणून, आणि तुम्ही आमच्याकडे राहा. नाहीतरी 14 वर्ष कुठंतरी काढायची आहेत. तर मी भिल्लांचा राजा आहे, माझ्याकडे मोठमोठे महाल आहेत, माझ्याकडं अत्यंत उत्तम वन्य का होईना उत्कृष्ट खाद्यपदार्थ आहेत, अनेक सुविधा उपलब्ध आहेत, AC केबिन आहेत. अयोध्येत कोणाच्या काकाला कळते तू कुठं राहिला. 14 वर्ष अयोध्या न बघितल्याशी कारण कसे. अर्थात त्याने सुचवलं ते मैत्रीपोटी होतं, यात संशय नाही. पण असं त्या निषादाने सांगितल्यानंतर रामचंद्र म्हणतात, 14 वर्षे त्यजिले निषादराज, मी शब्द देऊन आलोय की 14 वर्ष वनवास, आणि दुसऱ्या कोणी बघायची गरजच नाही. मी शब्द पाळतो का नाही हे मीच बघतोय ना. दुसऱ्या कोणी माझ्यावर नजर ठेवायची आवश्यकताच काय. सगळ्या जगाने सांगितलं पाहिजे, रामाने एकदा शब्द दिला ना, आता नाही बघितलं तरी चालेल, तो शब्द पाळलाच जाणार. ह्यालाच तर राम म्हणायचं. दुसरे बघणार असतील तर आरतीला टाळ्या वाजवायच्या. हे आपण टाळ्या का वाजवत नाही, कॅमेरा आमच्याकडे घेतला नाही त्यांनी, आम्ही टाळ्या वाजवून का उपयोग आहे का. मग कॅमेऱ्यासाठी टाळ्या आहेत का, मग आता फोटो काढलाच नाही कोण. दुसऱ्याने कोणीतरी बघण्यासाठी माझी वर्तन नाही. मी जर सांगितलंय माझ्या वडिलांना 14 वर्षे त्यजिले ग्राम नगर वा अन्य जनस्थान. कोणतं
कोणत्याही गावात राहणार नाही, नगरात राहणार नाही, जनस्थान नाही, वनवास. अरे बाबा, वनवासची सेवोनी, वनवासची सेवोनी, शब्दाचा रे अखंड हा मान. राम राम हरे हरे राम 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 राम. हरे हरे राम राम रे. हरे राम राम हरे हरे राम 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 राम. सीतापते राम 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 राम. वर्षे त्यजिले ग्राम नगरवा अन्य जनस्थान. तुझी मैत्री मला प्रिय आहे, पण मी शब्द दिला, शब्दाचा मान राखला पाहिजे. याचा बऱ्याच वेळेला प्रत्येक परदेशात खूप येतो. कोणीही रस्त्याला गाडी नसताना सिग्नल चालू असतात आणि सिग्नलचा लाल दिवा आहे म्हणून आपला मित्र गाडी घेऊन थांबतो. अरे कोण नाही रस्त्याला, मग कशाला थांबतो? अरे गेला तर कोण बघणार आहे? मी बघतोय ना. परवाची आठवण करून देतो. आपला राजा कोण आहे? आपण राजे आहोत. प्रजासत्ताक राष्ट्र आहे, माझं राज्य. पण राजाची पद्धत कशी आहे? सिग्नल तोडून घालायची गाडी, आणि पोलीसनं जर धरला, आपले काय सिग्नल दिसला नाही काय? सिग्नल दिसला, तुम्ही दिसला नाही. जो काही कायदा पाळायचा तो त्याच्या पुरताच आहे. रामचंद्र म्हणतात आपल्याला जमायचं नाही. हो, मी एकदा शब्द दिला, शब्द आयुष्यामध्ये पाळायचा शब्द. मग एकटा कुठेही राम असला तरी तो जनस्थानामध्ये नसणार, वनवासात असणार, यात संशय नाही. हे भाऊ असं काय करतो? भावासाठी काय पण तुझ्यासाठी काहीतरी करायला सांग बाबा. एक काम कर, वडाचा चीक आण, आणि आमचे जे सुट्टे केस आहेत ते एखाद्या ऋषीसारखे त्याच्यामध्ये चीक टाकून वळून ठेवले. म्हणजे 14 वर्ष मला न्हावी बघायला नको. नाही तर जंगलात कुठं शोधू? कोणाचं सलून आहे का? शक्य नाही ना. म्हणून ऋषी मुनींचे ते एक विशिष्ट पद्धतीचा पेड असायचा. तसे वळून ठेवले की त्या केसाला फारसा त्रास नाही. मग आल्यानंतर परत त्यालाच बोलवलं आहे, हे सोडवा आमचं. मैत्री खातर तेही केलं. आणि त्याच्या पुढची मैत्री लक्षात ठेवा, निषादराज वेगळा आणि नावाडी वेगळा. निषाद राजानं नावाडीचं काम नाही केलेलं. नावाडी हे विषय, निषाद हा राजा आहे, तो भिल्लांचा का होईना असेंब्ली सभापती येतो. नावाडी बिचारा निषादाला सांगितलं, चांगला नावाडी बघ, आम्हाला पलीकडे जायचं आहे. नाव लगावूया. आणि असं सांगितल्यानंतर तो नावाडी लेखाचा 10 मिनिटं मागं पुढं येत राहिला, नाव काय आणना. रामचंद्र शेवटी विचारू लागले, बाबा नाव का आणत नाहीस? म्हणले, मला एक भीती वाटते. म्हणले, काय भीती वाटते? तुमचे पाय लागले की दगडाची बाई होते.
अहिल्याच्या तिथं ती शिळा होती, तिथं तुम्ही पाय लावला त्याची बाई झाली. आता माझ्या होडीमध्ये इतकी दगड आहेत, एवढ्या बायका झाल्या तर त्यांना कुठं पोसू? एक धोका. दुसरं म्हणजे समजा तुम्ही नावेलाच पाय लावला, नावेचीच बाई झाली, तर माझ्या उत्पन्नाचं साधन गेलं. आणि आता तुमच्या पायाने झाली म्हटल्यावर तिची देवी म्हणजे तिथं देऊळ बांधा, रोजची पूजा आरती करा, लेका तेल कुठं आणू, उत्पन्न कुठं आहे? दगडाची सुद्धा होऊ शकते तर लाकडाची का नाही होणार? रामा, मी तर असं ऐकलंय ज्यांची लग्न होत नाहीत ती माणसं चांगली चांगली दगडं घेऊन तुमच्याकडे येतात. किमान पाय लावा, बाई होईल तयार, लग्न तरी करतो. अर्थात हे तो नावाडी बोलतोय ही मस्करी आहे बरं. नावाड्याला रामाशी मस्करी करायला अडचण वाटत नाही, ही मैत्री आहे. काहीतरी बोल नका हो, लय वरचं माणूस आहे ती. लय वरचं आहे म्हणजे घाबरायचंच होय, लय वरचं आहे. उगा आपलं काहीतरी मस्करी करायला जाल ते लावलं मागं तुझ्या झंगाट. रामचंद्र मोठे आहेत यात संशय नाही, पण ज्ञानेश्वर माऊलींच्या भाषेत मार्तंड म्हणजे सूर्य, पण सूर्याचाही ताप होतो, देवाचा, संतांचा. ते सूर्यासारखे असून सुद्धा ताप होत नाही, म्हणून मार्तंडचे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन. नाही तर मला सांगा, अहिल्याचा प्रसंग झाल्यापासून राम काही आत्ताच्या पर्यंत रस्त्याने चाललेच नव्हते का? किती दगडं लागली. तो नावाडी गंमत करतोय. ए बाब्या, तुझं माझं जमायचं नाही. मी तुम्हाला नावेमध्ये एकाच अटीवर घेईन, ती म्हणजे मी तुमचे चरण धुतो, पाद्यपूजा करतो, म्हणजे मग दगडाची बाई होण्याचा जो गुण तुझ्या पायात बसलाय तो धुवून काढतो, मग तुला नावेत घेतो. अनेक रामायणामध्ये त्या नावाड्याचा इतका मधुर भाव दाखवलाय. त्या नावाड्याने रामाना बसवलं, तिकडच्या तीरावर नेलं आणि म्हणाला, तिकडं काही घाईचं काम आहे का? नाही, वनवासातच आहे. मग तिकडे जाऊन काय करता, इकडंच थांबूया की. आले परत. हित तरी तुम्ही काय करणार, तिकडंच जाऊ. तिकडं गेल्यावर आय 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 अंधार पडला. आता अंधारात हिथं हे सगळं नवीन प्रांत आहे भाऊ, मग हिथं काय, तिकडं जाऊ. तिकडं माझं घर तरी आहे. इकडं आलं, अरे अच्छा विसरलोच की. का तुम्ही घरात राहणार नाही का कोणाच्या? चला तिकडं. असं 2-3 वेळा झालं. राम म्हणले, मला काम नाही, ठीक आहे, तुलाही काही काम नाही काय? हे काय चाललंय, इकडून तिकडं तिकडून इकडं, काय मैत्री आहे? आणि तेव्हा तो सांगतो, प्रभो मी 2-4 वेळा इकडून तिकडं नेलं तर तुम्हाला एवढा कंटाळा आला, तुम्ही आम्हाला 84 लाख वेळा फिरवता इकडून तिकडं तिकडून इकडं, आम्हाला किती कंटाळा येत असेल भाऊ. त्याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून हे सगळं प्रकरण चाललंय. तुझे पाय धुणार. मुंबईला एकदा गेलो होतो, गुजरातची गाडी पकडायची होती म्हणून. गाडी यायला वेळ होता. मग स्टेशनवर काय करायचं? जय हनुमान ज्ञान गुणसागर रामायण वाचायला सुरुवात. इतक्यात एक लग्न झालेलं प्रकरण आलं, नवरा बायको. तेही त्याच गाडीने जायचे बहुतेक. त्या नवऱ्याला सुरसुरी, आपण किती पुढारलेली आहोत दाखवा. त्यांनी माझ्याकडे बघून सांगितलं,
म्हणजे काय आहे हे कळण्याआधीच तोंड असं करायचं की एरंडीलच पेलंय कार्ट. काय वाचताय? तुलसी रामायण. ओल्ड अँड ऑर्थोडॉक्स पीपल असं काहीतरी ते इंग्लिशमध्ये बोललं. मलाही काही कळलं नाही ते काय बोललं ते. पण आगगाडी आली, ही मरणाची गर्दी, सगळे चढले. एक स्टेशन पुढं गेलं आणि त्याला कळलं बायको गाडीत आलीच नाही. बायको स्टेशनातच. ते घाबरलं. मलाच विचारतो, आपले महाराज काय माझी बायको कुठं आहे? म्हटलं तिच्याकडं बघायला मी आलो काय? मी कशाला लक्ष ठेवू? मी माझे तुळशी रामायण वाचतोय, तू बघ तुझी बायको कुठं आहे ती. पटकन ती चेन ओढली, त्या गार्डला सांगितलं, मागच्या स्टेशनशी संपर्क केला, ती आणली बाबा बायको त्यानं. त्या नवऱ्याला म्हटलं, येड्या तुलसी रामायण जरी वाचलं असतंस तरी हा अपघात झाला नसता. ते डबल ग्रॅज्युएट, रामायण आयुष्यात न बघितलेलं प्रकरण. रामायणाचा माझ्या बायकोचा काय संबंध आहे? म्हटलं बायकोचा संबंध नाही आहे, तुझ्याशी संबंध आहे. अरे मूर्ख माणसा, रामचंद्र जेव्हा नावेमध्ये बसले तेव्हा त्यांनी आधी सीतेला बसवलं आणि मग ते बसले. एवढी तरी अक्कल तुला असती तर तू आधी बायकोला लोकलमध्ये चढवलं असतंस, मग धावती लोकल पकडली असती. पळती लोकल तिला पकडता येईल का? रामा इतकी अक्कल नाही, उगा आपलं मिरवायचं. आणि महाराजांनी इथे एक वेगळा पण विषय मांडलाय की जेव्हा रामचंद्र म्हणतात, नावाड्या तू आम्हा तिघांना पलीकडं नेशील ना, तर तुझे किती पैसे होतात मला माहीत नाही, माझ्याकडे तर काहीच नाही. त्यातल्या त्यात काही दागिने सीतेच्या अंगावर आहेत. एखादी अंगठी, एखादी मुद्रिका अशी आम्ही देऊ शकतो. तू काय होतील ते सांग आणि गोड मानून घे बाबा, का तुझ्या रकमे इतकं ते दागिन्याचं मूल्य आहे का नाही मला माहीत नाही. आणि तेव्हा नावाड्यानं सांगावं, रामा एकच धंदा करणारी दोन माणसं एकमेकाकडनं पैसे घेत नाहीत. एक न्हावी दुसऱ्या न्हाव्याची दाढी करायची कधी पैसे घेत नाही. व्यवहार असाच होतो, मी तुझी दाढी करीन, तू माझी दाढी करायची. शिंप्या शिंप्यामध्ये पैसा नाही. तू माझा सदरा शिवून दे, मी तुझा सदरा शिवून देतो. एका व्यवसायातल्या लोकांनी पैशाचे व्यवहार करायचे नाही. आणि तेव्हा रामाने विचारावं, का रे बाबा तुझा माझा व्यवसाय एकच कसा? तो म्हणला, मी गंगेवरचा नावाडी आहे आणि तू भवसागरावरचा नावाडी आहेस रामा. तुला मी उतरवला, आता मी जेव्हा तिथं येईन तेव्हा झिकझिक न करता गुहक कहे हो रामजी से, गुहक कहे हो रामजी से, गुहक कहे हो. आपण गंगेच्या किनारी गेलो ना, ठेकाच बदलला. गुहक कहे वो राम जी से, नदिया पार करेंगे, नदिया पार करेंगे. आप हमारे घर में आए, आप हमारे घर में आए, हर्षोल्लास करेंगे. गुहक कहे राम जी से, गुहक कहे. एक ही पेशा करते व्यक्ति, एक ही पेशा करते व्यक्ति, मोह बदला नहीं लेते, वो बदला
कोई न जाने, भक्त की भाषा कोई न जाने, भगवान ही समझते। हमने उतारा हमने उतारा प्रभो, हमने उतारा आज आपको, किया नदिया पार। हमने उतारा आज आपको, किया नदिया पार। हम जब भवसागर आएंगे, हम जब भवसागर आएंगे, हमें उतारो पार। रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, सीताराम सीताराम। रघुपति राघव राजा राम, रघुपति राघव राजा राम। सियावर रामचंद्र की जय। आणि रामचंद्रांचं हे वैशिष्ट्य आहे की 14 वर्ष झाल्यानंतर ते जेव्हा परत आले, तेव्हा लक्षात ठेवून हनुमंताला आधी पाठवून या सगळ्यांना निमंत्रण केलं. अरे एवढी मोठी माझी टूर होती, एक गंगा लागतो ह्या पंखा कितीही मोठा असला तरी त्यातला प्रत्येक स्क्रू महत्त्वाचा. स्क्रू मोठा आहे का लहान आहे का छोटा आहे का महत्त्वाचं नाही. एकाचे जरी आटे ढेले झाले तरी पंखा तुझ्या जीवावर उठेल, लक्षात ठेव. प्रत्येक घटक महत्त्वाचा. त्या नावाड्याला लक्षात ठेवून निरोप पाठवला, निषाधाला लक्षात ठेवून निरोप पाठवला. त्यांचं अयोध्येमध्ये आगत स्वागत करूनच राज्याभिषेकाच्या पुढे रामचंद्र गेलेत. म्हणून आपण 3 दिवस हाच प्रयत्न करतोय. हेच रामचंद्रांचे गुण आपल्या शिवाजी राजांमध्ये कुठे कुठे दिसतात. आता आपल्याला दिसेल राजांचंही चरित्र. केवढा मोठा सेतू आहे, केवढा मोठा सेतू. कोणालाही महाराजांच्या कितीही जवळ जायला कधी संकोच वाटत नाही, आणि कितीही जवळ गेलं तरी आदरभाव संपत नाही, संपुष्टात येत नाही. काय विलक्षण गोड नातं आपल्या सगळ्या प्रजेबरोबर राजांनी उभं करावं याचा वस्तुपाठ राजे आहेत. म्हणून रामराज्याला दुसरा पर्यायी शब्द धर्मराज्य, आणि धर्मराज्याला पर्यायी शब्द जगात एकच, शिवराज्य. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव. राजांच्या जीवनामधला हा सेतू पाहण्यासाठी उत्तरंगाकडे वाटचाल करायची आहे. त्यामुळे या ठिकाणी पूर्वरंगाला विराम करायचा. सारे गा प द सा द ब ग ग द ब ग रे ग रे ज रे ध ज. राम गावा राम गावा राम गावा राम. सापग सापग रे धग रे झाल बग
राम कैवल्याचा दानी रामदास अभिमानी रामदास अभिमानी रामदास अभिमानी राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम गावा राम ध्यावा राम ध्यावा राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. थोडा वेळ भजन. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपति राघव राजा राम पतित